जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास प्राचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी बघा 5 जे समासांची नावं दिली आहेत ना, ते पहिला दशक जो आहे ना तो स्तवनांचा आहे. त्या ठिकाणी आपण प्रत्येक ग्रंथारंभ लक्षण, गणेश स्तवन, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, संत स्तवन, श्रोतेजन स्तवन, कवेश्वर स्तवन, सभा स्तवन, परमार्थ स्तवन आणि नरदेह स्तवन निरूपण असं आपण स्तवन पाहिलंय. पुन्हा एकदा उजळणी मनातल्या मनात करू, किती कोणाकोणाचं स्तवन केलंय. असा स्तवनांचा हा जो पहिला दशक आहे तो आपला पूर्ण झाला होता. मूर्ख लक्षणांचा जो समास आहे दशक दुसरा, त्या ठिकाणी पण वेगवेगळी लक्षणं, मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, कुविद्या, भक्ती निरूपण, रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण, सत्वगुण लक्षण, सद्विद्या निरूपण, विरक्त लक्षण आणि पढत मूर्ख लक्षण, इतका आपण मूर्ख लक्षणांचा समास बघितला, दशक बघितला. तिसरा जो आहे सगुण परीक्षा, सगुण परीक्षा निरूपणमध्ये बघितलं जन्मदुःख निरूपण, सगुण परीक्षा अ ब क ड, आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप, मृत्यू निरूपण आणि वैराग्य निरूपण. हे जीवनाबद्दलचं सत्य हे आपण दशक तिसरा सगुण परीक्षेमध्ये बघितलं. आठवत आहे आपल्याला काय काय आपण केलेलं आहे त्याचं आणि चौथा जो आहे नवविधा भक्तींचा, त्या नवविधा भक्तींमध्ये आपण 9 भक्ती आणि 10वा मुक्ती चतुष्टय असं नवविधा भक्ती बघितली. आता हा 5वा जो समास आहे दशक आहे तो दशक संपतोय आज, त्यामुळे मी हे सगळं निरूपणाचं म्हणजे निमित्त केलं. या ठिकाणी हे आहे मंत्रांचा, हा आहे मंत्रांचा. मंत्रामध्ये
सगळ्यात पहिला समास होता गुरुनिश्चय. पहिला होता सगळ्यात गुरुनिश्चय. गुरुनिश्चय आधी करायचा, नंतर गुरुलक्षण आहे. गुरुलक्षणानंतर शिष्यलक्षण आहे. शिष्यलक्षणानंतर उपदेश लक्षण, बहुज्ञान निरूपण, शुद्ध ज्ञान निरूपण, बद्ध लक्षण, मुमुक्षु लक्षण, साधक लक्षण निरूपण आणि सिद्ध लक्षण. तर या ठिकाणी 9वा जो आहे आपला, तो मला वाटतं साधक लक्षण जो आहे तो कुठे झाला आपला? सिद्ध लक्षण नाही, साधक लक्षण निरूपण आहे. त्यामुळे इथे मी थांबलेले आठवत आहे, मला नाव बदलावं लागेल. तर हा आहे साधक लक्षण निरूपण, मागा मुमुक्षाचे लक्षण. ह्याला जर आपल्याला थोडंसं उजळणी करायची असेल तर बद्ध लक्षणाच्या पुढची अवस्था आपण बघितली, जी आहे मुमुक्षु लक्षण. मुमुक्षु लक्षण इतकं पटलं की असं आपण अनुभवलं आहे, म्हणजे आपण कशामध्ये बंधनात आहे, आपण कशामध्ये अडकतोय. आज जे गोंदावलेकर महाराजांचं प्रवचन जेव्हा आपण वाचलं, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आपण कुठे अडकतो, आपण कुठे अडकू शकतो, ह्याचं आपण आत्मपरीक्षण करायचं. कुणाला विचारायचं नाही आहे, काहीच करायचं नाही आहे. कुठे आपण अडकतोय, ज्या ज्या ठिकाणी आपण आहे त्या त्या ठिकाणी पुढे जात असताना किंवा जिथे आहे तिथे त्याचं निरीक्षण केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. प्रत्येक गोष्ट अशी विवेकाने आणि काळजीपूर्वक तपासून पाहत पाहत, ग्रंथांचा आधार घेत घेत, सद्गुरूंच्या मंत्रांचा आधार घेत घेत पुढे जायचं. एखादी गोष्ट परमपदाला पोचलो असं वाटलं, त्यांनी तर महंताची उपमा दिली आहे की महंत म्हणजे काय, की ज्याचं आयुष्य तपश्चर्येत गेलं आहे, त्याचं सगळं पाठांतर आहे, त्याचं ज्ञान आहे, सर्व प्रकारचं ज्ञान त्याच्या अंगी बांधलेलं आहे, कारण त्यांची तपश्चर्या तेवढी आहे. त्या महंतांपर्यंत गेल्यानंतर सुद्धा, त्या ठिकाणी महंतांमध्ये सुद्धा जर शरणागती नसेल, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व त्यांनी सांगितलं की शरणागती जे तुम्ही कराल. आपण संसारात जरी एखादी गोष्ट केली, कोणतीही गोष्ट संसारात जरी केली, अन्नदाता सुखी भव असं जेव्हा आपण जेवताना म्हणतो, अन्नदाता सुखी भव, कुणी अन्न दिलं त्याच्यामागे किती मोठी गोष्ट लागू शकते. शेतकऱ्यांपासून घरी आणेपर्यंत, घरी आणून रांधण्यापासून ज्यांनी पैसे खर्च केले ते सगळे आले ना अन्नदाते. आणि सगळ्यात वरचा अन्नदाता तर आहेच. पुन्हा सगळ्यात वरचा अन्नदाता, जे साधूची गोष्ट आज आपण सांगितली, त्या साधूच्या गोष्टीमध्ये आपण म्हटलेलं आहे, म्हणजे ऐकलेलं आहे की त्याला जेव्हा बोलवलं जेवायला त्यांनी नकारलं आणि इतक्या शिव्या दिल्या आहे भगवंताला की मी मानत नाही म्हणे देव वगैरे. म्हणजे इतका साधू होऊन सुद्धा जर त्यांनी देव मानला नाही तरी सुद्धा देव त्याला खायला देतोय. जोपर्यंत पूर्वपुण्याई आहे तोपर्यंत तुला सगळं मिळणार आहे. आणि एका क्षणात जर तुझी पूर्वपुण्याई नसेल तर त्या क्षणी तुझं सगळं निघून जाणार आहे. साक्षीभावाने आपण बघतोय फक्त हे सगळं म्हणजे महंतापर्यंत गेलाय, साधूपर्यंत पोचलाय. साधूची अवस्था होऊन सुद्धा कोणत्या क्षणी पतन होईल. मग आपण प्रेमाच्या मार्गाने जो आपण विचार करतो, गोपी पूर्णावतार श्रीकृष्णांचा पूर्णावतार आणि गोपीगीत. गोपीगीतामध्ये सगळ्या गोपी आहेत, सत्वगुणांनी भरलेल्या आहे, भगवंतावर प्रेमही आहे. अजून काय पाहिजे परमार्थामध्ये? या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ आहेतच आणि म्हणूनच त्या मार्गात गेल्या आणि भगवंतापर्यंत पोचल्या. त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी रासलीलेला बोलवलंय, बासरी वाजवली आहे आणि सगळ्या धावत पळत गेलेल्या आहे. म्हणजे बोलवलं याचा अर्थ त्या तिथपर्यंत पोचल्या. पण सगळ्या पोचल्या का वरपर्यंत? पुन्हा तिथे सुद्धा अडचणी किती आहेत असं सांगायचं आहे. तिथे सुद्धा अडचणी आहे. म्हणजे अक्षरशः अंतिम टोकापर्यंत जाण्यापर्यंत किती वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत परीक्षा घेतो. त्याचा साधूचं उदाहरण आहे. याचं एकादशीचं व्रत पूर्ण झालं आहे. एकादशी किती चांगला मुहूर्त, त्यानंतर त्याचं द्वादशीच्या मुहूर्त, त्या द्वादशीच्या पारण्यासाठी साधूला बोलवलं आहे. किती चांगले विचार आहेत मनामध्ये. काय चुकणार आहे याच्यात? चुकण्यासारखं काहीच नाही. बरं, त्यांनी जे दृश्य पाहिलं ते सुद्धा चुकीचं नाही. अरे, देवाला शिव्या देणाऱ्या माणसाला मी का जेवायला घालू? काही चुकलेलं नाही. सत्वगुणांनी भरलेला एकादशीचं जे व्रत आहे त्याची सांगता करतोय, चांगला व्यक्ती बघतोय, काय वाईट केलं त्यांनी, काही कोणाला मारतोय, कोणाला काही वाईट करतोय, काहीच वाईट करत नाही. पण तो आणखी पुढे गेलेला असल्यामुळे त्याला देव त्याला दाखवतोय की तू कुठे आहे ते तुला मला सांगायचं आहे. म्हणून त्या साधूची योजना आहे. म्हणजे कसा अडकतो माणूस, किती जागृत राहायला पाहिजे. समर्थांचे जे श्लोक आहेत, समर्थांचा जो विवेक आहे, समर्थांचं जे वैराग्य आहे ते समजण्यासाठी अशा गोष्टी ऐकूनच आपण पुढे जाऊ शकतो. किती ठिकाणी जागृत राहायचं आहे. मग त्या ठिकाणी त्याचे डोळे खाडकन उघडले
की खरंच आहे, देणारा मी असताना तू कोण नाही म्हणतो, तुझं काम आहे ना देण्याचं, तू दे. म्हणजे तो तिथे अडकला होता की मी देतोय. मी कुणाला देतोय? ज्या देवाला मी मानतो. अरे तू मानतोय, दुसरा व्यक्ती मानत नाही, त्याचा प्रश्न आहे. हे किती वेळा क्लिअर करायचं भगवंतांनी वेगवेगळ्या गोष्टीतून, किती वेळा स्पष्ट करून सांगायचं की इथे अडकायचं नाही आहे तुला, तुझा काय संबंध आहे त्याच्याशी. प्रश्न माझ्या संबंधाचा आहे, इतरांचा नाही. किती कठीण आहेत या सगळ्या गोष्टी. म्हणजे मार्ग एकदा धरल्यानंतर, उदाहरणार्थ लता मंगेशकरांचं उदाहरण घेतलं. जर लता मंगेशकरांना प्रत्येक वेळी जर प्रत्येक जण जर रिवॉर्ड बक्षीस द्यायला लागलं, लता मंगेशकरांनी सांगितलं आता मला नको, ह्याच्यामध्ये मला अडकायचं नाही, आता दुसऱ्या कुणाला तरी बोलवा. नाही तर त्यांनी जर बक्षीसं घ्यायचं ठरवलं, इतर कुणाला बक्षीसच मिळणार नाही. आणि त्यांची पात्रता ती बक्षीस घेण्यापुरती नाही, हे आता तरी किमान समजायला पाहिजे. जसं त्यांना समजतं तसं इतरांना समजायला पाहिजे. ह्याच गोष्टी करायच्या पुन्हा. तिथेच अडका. तिथे तर चांगलं झालंच आहे आता, तिथे अगदी प्लेन, तिथे सगळी सपाट. आणि त्याच्यानंतर जर वर जायचं असेल तर खालचं विसरायला पाहिजे ना, हे सांगायचं आहे प्रत्येक वेळी. समर्थांना काय, सद्गुरूंना काय, आणि कृष्णाला काय. कृष्ण गायब कसा होतो? कृष्ण कसा काय गायब होतो? इतके चांगले तूच बोलवलं आहे, तुझ्याच गोपी आहेत, सिद्ध आहे. त्यांची लक्षणं सगळी भक्त आहेत. मुख्य म्हणजे काय करतात? त्या भक्ती करतात आणि भगवंताची भक्ती करतात. हेच तर तुला पाहिजे आहे फक्त. मग भक्ती करणारे लोक तुझ्यापर्यंत आले, तुझ्यापर्यंत आल्यानंतर गायब तू, म्हणजे पुन्हा जाणीव करून देतो की मी या क्षणी गायब होऊ शकतो. तुझी तिथपर्यंत जाण्याची शक्यता असेल तरच मी भेटणार आहे, अन्यथा मी भेटणार नाही. म्हणजे आता बद्ध तर समजलं, मुमुक्षू पण समजलं, तळमळ लागली आहे. नंतर आता साधक लक्षणांकडे जात असताना साधकाला सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. कारण आता त्याला त्या पायरी ओलांडली आहे त्यांनी. जी पायरी आहे वरती जाण्यासाठी, म्हणजे खालच्या पायऱ्या जर सोडल्या तर वरच्या पायरीवर जात असताना दमछाक जरी झाली तर प्रत्येक विवेक आणि वैराग्य याचा आधार घेऊन त्या ठिकाणी त्यांनी भगवंताला शरणच केलं पाहिजे. कोणत्या क्षणी महंतसुद्धा नको. महंतसुद्धा आपले स्वतःची माया तयार करतात. महंतसुद्धा संसार तयार करतात की माझे शिष्य, माझं ज्ञान, माझं पुस्तक, माझा आश्रम, माझे फॉलोअर्स. असं जर झालं तर तो महंतसुद्धा समर्थांना मान्य नाही. जय जय रघुवीर समर्थ. आणि इकडे काहीच करत नाही, म्हणजे अगदी त्याला ज्ञान नाही, त्यानंतर त्याचं स्मरण, त्याला कोणत्याही प्रकारचं नामस्मरण तो माळ घेऊन करत नाही, पण जो देवाला हाक मारत असेल तो त्याला मान्य आहे. म्हणजे किती साधेपणा भगवंताला मान्य आहे. आणि तो साधेपणा आपल्याजवळ जर आला, कधी नव्हे तो आला, आणि तोही साधेपणा तुझ्यामुळे आला, तुझ्या दासबोधासी तो बोध. किती वर जायचं आहे अजून, किती वर जायचं आहे. पण एकदा का त्या मार्गाला लागलं ना, हलकं जेव्हा होतो माणूस तेव्हा आपोआप वर ओढला जातो. जसा फुगा, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भरलेला फुगा जेव्हा आपण सोडतो तो आपोआप जसा वर जातो, तसा एकदा का नामस्मरणाने किंवा भगवंताच्या भक्तीने आपलं हृदय भरलं, आपोआप वर जाणार. याची काळजी नको. कठीण आहे म्हणून पायच टाकायचं नाही, असं शक्य नाही. आम्ही आता चक्रतीर्थाला गेलो. त्या चक्रतीर्थाला इतका त्याला वेग होता त्या पाण्याला, आणि पूर्ण गोल फिरायचा आहे. आधीच आपल्यासारख्यांना चक्कर येते आणि धरायला कुणी नाही. आणि पूर्ण, आणि अमावस्येचा दिवस, ज्या अमावस्येच्या दिवशी पूर्ण पंचक्रोशीतून यात्रा भरते, तो दिवस विशेष. म्हणजे आम्ही जिथे राहत होतो तिथपासून दुकानांची वर्दळ सुरू झाली, इतक्या दूरपासून. म्हणजे उद्या काहीतरी घडणार आहे असं वाटलं. मग सगळ्यांनी सांगितलं की उद्या अमावस्येचा दिवस आहे, चक्रतीर्थामध्ये गर्दी आणि लोटांगण घालणारे लोकसुद्धा असतात. जेव्हा तेव्हा पाहिलं पाय कसा टाकायचा म्हटलं तर टाकूच शकणार नाही. तिथले व्यक्ती सगळेजण म्हणे तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्ही पाय टाकू शकणार नाही, पण मी एक गोष्ट सांगतो, एकदा का पाय टाकला तर तुम्ही आपोआप त्या प्रवाहासोबत जाता, एवढी माझी ग्वाही आहे. कसा तरी मनाचा विश्वास करून त्याच्यामध्ये पाय टाकला आणि गेलो ना. 1 नव्हे 2 नव्हे 3 प्रदक्षिणा झाल्या. जोपर्यंत आपण घाबरत, आणि कोणालाही घाबरता, तसंच आहे या ठिकाणी. घाबरणं आहेच, कारण हात सोडलेला आहे, सगळ्यांनी हात सोडला आहे. फक्त स्वतःवर विश्वास. आणि आपला स्वतःवर कधी विश्वास असतो एवढा? अजिबात नाही. कुणी जरी म्हटलं तुमचं चुकीचं चाललंय, हो खरंच चुकलं की काय, ते वाईट म्हणतात, माझं चुकतंय की काय, हा आत्मविश्वासच गमावलेले लोक आहोत आपण. आत्मविश्वास गमावलेले लोक या क्षेत्रात काहीच करू शकत नाही. फक्त स्वतःवर, ग्रंथांवर आणि सद्गुरूंवर विश्वास पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कुणावरही विश्वास ठेवण्याचं कारण नाही, कारण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. त्यामुळे हे साधक लक्षण जे आहे तो मंत्रांचा समाज आहे. हा दशक जो आहे तो मंत्रांचा आहे.
मंत्रांमध्ये किती ताकद असते, मंत्रांमध्ये किती शक्ती असते. आणि ते मंत्रांवरती विचार नाही करायचा आहे. ते नमः शिवायही नाही, ओम गणपतही नाही, श्रीराम जय राम जय जय राम नाही, ते बोललेच नाही आहेत. मंत्र मनापासून करण्यावरती चर्चा आहे. कोणताही का मंत्र असे ना, तो मनापासून करण्यावरती ती चर्चा आहे. त्याच्यामुळे साधक लक्षण निरूपण काय असेल याची थोडी कल्पना आता आपल्याला निश्चितच आली असेल. यामध्ये म्हणजे खालचं सुटलेलं आहे. बद्ध लक्षणातून आपण थोडंसं समजून मुक्त झालो आहे आणि पुढे काय ठेवलं आहे हे पण आपल्याला कळलं आहे. पण करण्याची शक्यता कमी आहे. का कमी आहे? कारण स्वतःवरती विश्वास नाही, पुढचं दिसत नाही हो. सगळं जे आहे ना ते अदृश्य आहे सगळं. मग अदृश्य आहे तर त्या ठिकाणी एक पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं. साधक लक्षणं सुरू होण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा थोडी उजळणी ही की त्यांनी जे सांगितलं, जी चटका लागलाय तुम्हाला संसाराचा, धक्का बसलाय, तुम्हाला थापड मारली आहे संसाराने, कुठेतरी काहीतरी दुखलंय, कुठेतरी तुमची दुखती रस तुम्हाला समजली आहे. मग आता तरी संसारावर विश्वास ठेवू नका, हा पहिला भाग बद्धचा. आणि दुसरे त्यांनी सांगितलंय की तुम्ही त्याचे अंश आहात. अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी, तू आणि मी काही वेगळा नाही. एक तर द्वैत किंवा अद्वैत. द्वैताबद्दल बोलायचं असेल तर मी फक्त त्याचा आहे, कोणीतरी तो दुसरा आहे, त्याचा मी आहे, हे द्वैत आहे. द्वैतही दुसऱ्याशी नाहीच, द्वैतही दुसऱ्याशी नाही, द्वैतही त्याच्याशी. जो आतमध्ये त्याचा मी अंश आहे म्हणजे मी त्याचा आहे, हा एक भाग. आणि अद्वैत त्यातलं साधलं म्हणजे जे काही आहे ते मीच आहे, जे काही अनुभवतोय तो मीच आहे. खरंच आहे, शरीरामध्ये ज्या काही घटना घडतात, खाणं पिणं पाहणं वागणं ज्ञान घेणं, हे सगळं तो करत असतो ना आतला, जो आपल्यापेक्षा वेगळा आहे. केलेलं ज्ञान खाणारा जो आहे, घेणारा, तो मी वेगळाच आहे. म्हणजे तोच मी आहे. आधी तो मला आवडतो, त्याची भक्ती मला करायची, हे द्वैत आहे. किंवा तोच मी आहे म्हणजे शंकराचार्यांची जी हे आहे, जे मी काही करतो ती त्याची प्रदक्षिणा होते म्हणजे माझी. मला जे आवडतं ते मी करतो, हा सिद्धांत मला फार आवडतो. म्हणजे माझा वैयक्तिक जर विचार केला, मला हे फार आवडतं. आणि मला हे फार आवडतं म्हणजे आतमध्ये मी प्रसन्न झाली, आतमध्ये जर मी समाधानी झाली, आतमध्ये जर मी शांत झाली, हे करून जे काही करत असेल ते, जेही काही करत असेल ते, त्यांनी जर मी आत्म प्रसन्न झाली तर तो आणि मी वेगळा कसा? कारण त्याचाच अंश माझ्यामध्ये आहे, तो खुश आहे. आणि तो खुश आहे, त्याचाच अंश असल्यामुळे तिथपर्यंत तो निरोप जाणार आहे. हा अद्वैत सिद्धांत आहे. मग त्याच्यासाठी स्वतःवर विश्वास नको का? म्हणजे याचा अर्थ मग हा जो अगदी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा वरच्या लेवलचा जर नसेल तर या ठिकाणी किती खोटे कामं होऊ शकतात. मला आवडलं म्हणून केलं, हा तर अहंकार झाला. मला आवडलं म्हणून मी केलं. मला आवडलं म्हणजे हे ठरवणारं कोण? दुसऱ्याने जर त्याच्या चुका काढल्या आणि त्याच्यात जर खरंच चूक निघाली आपल्या बुद्धीप्रमाणे, बुद्धीला नाही विचारायचं आहे. हा महत्त्वाचा फरक आहे. साधक लक्षणांमध्ये बुद्धीला नाही विचारायचं आहे. बुद्धीला 0 किंमत आहे. बुद्धी जर हृदयाकडून वळली तर 100% किंमत आहे. आणि बुद्धी जर हृदयाच्या विरुद्ध असेल तर 0 किंमत आहे. मग अशा प्रकारचं जेव्हा आत्मावरती स्वतःवरती विश्वास जेव्हा वाढेल तर तितका विश्वास मिळण्यासाठी मी आत्माच आहे. साधक निरूपणाची सुरुवातच अशी आहे की मी आत्मा आहे. म्हणजे देह तर आहेच आहे, देह आहे म्हणून आत्मा कळतोय, पण मी आत्मा आहे. मग आता ह्या ठिकाणी जर आपण थोडंसं चिंतन केलं, मी आत्मा आहे, तर जसं आपण मागच्या वेळेस विचार केला त्या ठिकाणी की मला खरंच काय आवडतं, माझ्या आत्म्याला प्युअर सगळं आवडतं. संसारात सुद्धा फक्त सोनं आवडतं, रोलेक्स आवडत नाही कोणाला, कोणालाही रेशीम आवडतं, बाकीच्या वस्तू सिंथेटिक आवडत नाहीत. संसारातल्या गोष्टी जर उत्तम आवडायचं असेल तर आपल्याला सुवर्णच आवडतं, रोलेक्स आवडत नाही. तसं आत्म्याला सगळ्यात चांगलं जे जे आवडतं, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते किंवा मधुराष्टक म्हणतो ना आपण कृष्णाच्या बाबतीत, तेच फक्त आवडतं हृदयाला. बुद्धीला वाटतं ते काही दिसत नाही तर करू नये, ती काही बासरी वाजत नसते, बासरीच्या वाजण्याने काही कोणी जात नसतं. हे सगळे बुद्धीचे विचार आहेत. विचार पण नाही, विकार आहेत ते सगळे बुद्धीचे. त्यामुळे बुद्धीला न लक्ष देता मी आत्मा आहे असा करून जो स्वतः विचार करेल ना, त्याला साधकाचा मार्ग मोकळा झाला, साधनाचा मार्ग मोकळा झाला. मी आत्मा आहे या भावनेत राहण्याचा अभ्यास करावा. मी आत्मा आहे हे राहण्याचा अभ्यास करावा आणि हे साधकाचं वर्म आहे. मी आत्मा आहे म्हणजे
एक साध्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या, हे आता खूप मोठं वाक्यच मोठं आहे, ते महावाक्यच ते मोठं आहे. या ठिकाणी जर एखादं सुख समोर उभं राहिलं, सुखात आपण आहोत, तर ते सुखही माझ्यामुळे झालेलं नाही. मी काहीच विशेष त्यासाठी केलं नाही, त्यामुळे एवढं सुख माझ्या पदरी पडलं. हा पहिला भाग. एखादं दुःख आलं, मी या दुःखाला कारणीभूत नाही. हे दुःख मला वरून बघता आलं पाहिजे. आत्म्याच्या स्वरूपात स्थिर झाल्यावर हे सुखही माझं नाही, हे दुःखही माझं नाही. ह्याच्यावरती आपण कविता कालच ऐकली. जे काही सुख दुःख, हे जे अश्रू आहेत, प्रेमाचे असो का दुःखाचे, ते समर्पित तुम्हाला हवे. ही एवढा सुंदर श्रावणाचा महिना आहे. ज्या श्रावणाच्या महिन्यामध्ये अशा प्रकारचे अश्रू जर खरंच आपल्या शंकराला जर समर्पित झाले, तर शंकर खुश नाही का होणार? कारण हिला कशाचंच काही वाटत नाही. मी जसा निर्विकार आहे, तशी हे निर्विकार आहे. मला जसं कशाचंच काही वाटत नाही. मी जसं सर्वांगाला भस्म लावतो, मी जसं कपड्यांकडे लक्ष देत नाही, मला कशाचंच सुखदुःख नाही. मी एवढा मोठा हलाहल प्यायलो, तरी मला त्याचं खालून राम असल्यामुळे, रामाचे उच्चार सतत अगदी अंतरंगातून असल्यामुळे मला विषाची बाधा होत नाही. मला कोणी म्हटलं महादेव आहात, तुम्ही सगळ्या जगाचे पालन, त्यांनीही मला काही फरक पडत नाही. कारण रामतत्व काम करत आहे, आणि रामतत्व माझ्या सुखावरही काम करत आहे, रामतत्व माझ्या दुःखावरही काम करत आहे. मी फक्त साक्षीभावाने या सगळ्या गोष्टी बघतो. असं जसं आपण जर आपले हे अश्रू अशा प्रकारे जर एखाद्या देवतेला समर्पित करू शकलो, तर ते आहे साधक लक्षणाची सुरुवात. लक्षणच हे आहे. आणि हे जे दृश्य अनुसंधान, ही जी युक्ती आहे, ही युक्ती करावी लागते आपल्याला. अशी युक्ती आपल्याला मनाला पटवायची आहे की आपलं मन जे सांगताय ते खरं नाही, आणि माझं हृदय जे सांगताय ते खरं आहे. यामुळे जे वेगळं तत्व आहे, जे काहीतरी आत्मतत्व, जे खरंच मनाला प्रश्न विचारला, मी आनंद स्वरूप आहे का, आपण आनंद स्वरूप आहोत का, हा जर प्रश्न विचारला, तर हा किती छोटा प्रश्न झाला. कारण आपण आपल्या वडिलांसारखे आहोत. आपल्या वडिलांचे सगळे गुण जर आपल्यामध्ये आहे, तर त्याचे आनंदाचं स्वरूप आपल्यामध्ये नसेल का? आणि ते आनंदाचं स्वरूप आहे, म्हणूनच आपल्याला आनंद पाहिजे आहे. अन्यथा आपण दुःखातही सुखी राहिलो असतो, काही गरज नव्हती कटकट करायची. दुःखातही सुखी, तोही दुःखी, मीही दुःखी. दुःख छान आहे, दुःख जीवन चाललंय, संपतंय असं वाटलं असतं. असं का वाटत नाही? याचं कारण आपण आनंदाचा अंश आहोत, आणि आनंद कधीच त्याचा कमी होत नाही, कशाचमुळे कमी होत नाही. हे बुद्धीला जेव्हा स्थिर केलं, तेव्हा बुद्धीला याचा पश्चाताप होत नाही. हे सोपी गोष्ट नाही आहे, पण साधन म्हटलंय ना, साधकाला हे करावंच लागणार आहे. त्याशिवाय पुढच्या आनंदाची प्राप्ती कशी होईल? कठीण असणारच आहे, सोपं निश्चित नाही. पण यावरती मनाला स्थिर करावं लागणार आहे. इंद्रियांमध्ये पसरलेलं जे आपलं मन आहे, सारखं इंद्रियांवरती पसरलेलं आहे. जे दिसतंय तेच खरं आहे, जे ऐकते तेच खरं आहे, जे हृदयाने साथ दिली ते खरं वाटत नाही. या इंद्रियाला चिकटलेल्या मनाला बदलण्यासाठी रामाचं चिंतन करणे किंवा आराध्य दैवताचं चिंतन करून पूर्ण शरण जाणे, याशिवाय दुसरा पर्याय तसा नाहीच आहे. कल्याणाचा मार्ग हाच आहे. आणि एकदा का ती उडी घेतली, तर त्या उडीनंतर जी स्थिरता येते, जशा लाटा अगदी बाहेर असतात, आतमध्ये समुद्र जसा स्थिर आहे, कदाचित तशी अनुभव आपल्याला घेता येईल. शांततेचा, स्थिरतेचा, समाधानाचा, परमानंदाचा. त्याला आनंद नाही म्हणत आहे, त्याला परमानंद म्हणतात आहे. मग परमानंद, बरं याला दुसरं पण एक कारण आहे, का करायचं असं? कारण ज्यांच्याजवळ काहीच नाही ते सुखी आहेत. लंगोटी घालून राहणारे लोक सुखात आहेत, आणि करोडोची इस्टेट असलेले लोक कदाचित सुखात असतील याची काय ग्वाही आहे? किंवा आज आहेत, पुढे राहतील, त्यांची तब्येत बिघडल्यावर, प्रकृती बिघडल्यावर, आणखी कोणती संकट आल्यावर राहतील कशावरून? आणि यांना काहीच फरक पडत नाही. तुकाराम महाराजांना नाही, ज्ञानेश्वरांना नाही, समर्थांना नाही, कुणालाच काही कसा फरक पडत नाही. ते कसे आनंदात आहे? आणि त्यांचं तत्त्वज्ञान चिरंतन टिकणार आहे, म्हणून लोक त्यांना मागे मागे जातात, त्यांचे शिष्यत्व पत्करतात, म्हणजेच त्यांच्याजवळ काहीतरी आहे. सद्गुरू म्हणतात, गुळ असेल तर मुंगळे येतात. तसं इथे प्रेम आहे म्हणून तुम्ही धावता. प्रेमाची तुम्हाला आस आहे, तुम्हाला आनंदाची आस आहे, कारण तुम्ही आनंदाचे अंश आहात. आनंदाचे अंश जर तुम्ही नसत्या, वासनेचे जर तुम्ही अंश असता, तर पापपुण्याच्या फेऱ्यात तुम्ही पुन्हा अडकाल. हा जो जन्म झालाय वासनेतून झाला असं म्हटलं, तो देहाचा झालाय, आमचा नाही. आमच्या त्या आत्म्यानी हा देह पकडला, कारण या देहातून ते कार्य करायचं आहे. त्या आत्म्याला जे माझं मागच्या जन्मीचं राहिलेलं कार्य आहे, ते करण्यासाठी हा देह योग्य आहे. या ठिकाणी ही आई मिळणार आहे, या ठिकाणी हा मुलगा मिळणार आहे, या ठिकाणी हे शिक्षण होणार आहे, या ठिकाणी हे
तुमची कर्मभूमी राहणार आहे हे त्या भगवंताला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या आत्म्याने त्याच देहात प्रवेश केला ज्यामध्ये हे सगळं कार्य तो मागचं राहिलेलं करू शकेल. मग एकदा तो देह स्थिर वासनेतून झाला, तो देह झाला. आणि आत्मा जो तिथून वरून जो आला तो अतिशय अतिशय पवित्र, त्याचा अंश आपण आहोत. ह्याच्यामध्ये एकदा का मती स्थिर झाली की हे जे करणं आहे देहाशी संबंधित कार्य करणे आणि त्यामध्ये मती गुंतणे हे कमी होईल. अतिशय कठीण साधक लक्षण आपण बोलतो आहे. आणि साधक लक्षणावर समर्थ जे म्हणतात ते समजण्यासाठी ही पार्श्वभूमी आपले स्वतःची आत्मपरीक्षणात्मक विषयांनी करून घेणे हे आपलं कर्तव्य आहे. आता साधक लक्षण सांगायचं आहे म्हणजे साधना करणे म्हणजे थोड्या प्रकारात तपश्चर्या. आणि ती जी तपश्चर्या म्हणतो ती तपश्चर्या म्हणजे खरंच देहाला कष्ट करून त्यांनी मिळवलेलं तपाचरण करून मिळवलेलं ज्ञान आणि मग ते आत्मज्ञान, ती तपश्चर्या वेगळी. आणि हे साधन म्हणजे कोणतं आहे की ती तपश्चर्या साधना करण्यापेक्षाही आपल्या स्वतःला मनाला बदलवणं हे साधन आहे. एकदा का मन बदललं की जे होईल ते गंगार्पणच होणार आहे. एकदा का मन पवित्र झालं ना, एकदा का अंतःकरण शुद्ध झालं की जे काही घडेल ते उत्तमच घडेल. आपल्या संसारातलं उदाहरण आहे. एखादं जर चांगलं वागायचं ठरवलं एखाद्याने तर आपण कुणाला वाईट बोलू शकत नाही, कुणाशी वाईट वागू शकत नाही, कुणाला फसवू शकत नाही. हे संसारात आपलं सिद्ध झालं आहे ना. मग तसं परमार्थात सुद्धा एकदा अंतःकरण शुद्ध झालं, एकदा मन शुद्ध झालं की साधनेत अडथळा येणार नाही. कारण मनालाच ते पटणार नाही. मनाला जे पटेल ते हृदयाला जे पटलेलं आहे ते मनाला पटेल. आणि अशा प्रकारे इंद्रियांमध्ये लागलेलं मन, देहामध्ये लागलेलं मन, देहबुद्धीमध्ये आसक्त असलेलं मन हृदयामध्ये असलेल्या भगवंताकडे आकर्षित होईल आणि ते तसंच वागेल जसा हृदय सांगेल. जय जय रघुवीर समर्थ. आणि तसं आपण जन्मापासून बघतोय, लहानपणापासून बघतोय की आपलं हृदय काही ना काही कौल सतत देत असतं. लहान मुलगा असे ना सतत कौल देत असतं, त्याकडे सतत आपण दुर्लक्ष केलं आहे हे पण आता आपल्या लक्षात येतं. मागा मुमुक्षाचे लक्षण संकेते केले कथन, आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम. आता मुमुक्षूंचं लक्षण सांगितलं, बद्धांवर बोललो नाही आहे मागच्या वेळेस. मुमुक्षूंचं लक्षण सांगितलं, संकेतही केले का संकेतांनी सांगितलं. संकेत केले खूण ओळखा म्हणतात आहे. त्यांनी म्हटलंय ऐसा मुमुक्षू जाणीजे संकेत चिन्हे ओळखीजे पुढे श्रोतीस अवधान दिजे साधक लक्षणी. म्हणजे संकेत चिन्ह सांगितले आहेत फक्त, प्रत्यक्षामध्ये आपल्याला काहीतरी समजून घ्यावं लागणार. खूण जी देतात. आता हे जे बोलतोय तर ते नुसतं बोलणं म्हणजे हा दासबोध आहे आणि समर्थांवर बोलायचं आहे आणि आपण अभ्यास करतोय असं बोलणं, हे जर लक्षात घेतलं खरंच काही समजत नाही. त्याच्यामागची तळमळ, त्याच्यामागचा हेतू, त्याच्यामागची शुद्ध भावना, ह्या सगळ्या जर गोष्टी एकमेकांना समजल्या ना तर शब्दांना खरंच किंमत राहत नाही. आम्ही बीएडच्या उदाहरण सांगेल, कारण बीएड आणि हा दासबोध खरंच तेव्हा जेव्हा बीएड केलं तेव्हाच घटना आणि ह्या घटनेत असं काही फार फरक वाटत नाही. इतका गोंधळ, 20 ते 25 विषय. आणि ज्या व्यक्तीला काहीच समजत नाही तिला 25 विषय, अर्धा विषय शिकवणार कोणी पण, अर्धा विषय. कोणी येत आहे अर्धा भाग शिकवत आहे, कोणी येत आहे दुसरा अर्धा, कोणी तिसरा येतो. हे 2 दिवस येतच नाहीत पहिले, तिसरे आणि चौथे अर्धा शिकवतात. कशाची संगती कुठे लावायची समजायला मार्ग नाही. ते म्हणाले 1-2 महिने थांबा, असंच ऐका, जसं समजतंय तसं ऐका. तुम्ही त्यांचे विषय लिहून टाका, भाग 1, भाग 2, भाग 3, दिवस लिहून ठेवा. थोडी काहीतरी साधना करा की जे करून कोण आलाय ते समजेल, कोणता विषय. 1-1.5 महिना असा गेला. पण गेल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम जेव्हा हातात आला तेव्हा कोण काय शिकवत आहे, कसं शिकवत आहे आणि त्यातून आपल्याला काय लिहायचं आहे हे लक्षात येतं. म्हणजे हा जो गोंधळ आहे तो गोंधळ स्वतःच्या साधनेशिवाय पूर्ण होत नाही. यांनी सांगितलेली लक्षणं सांगत जरी गेलो आपण, किती बोलतोय त्यावरती, एकेका ओळीवरती 2-2 ओळींवरती 1-1 दिवस जातोय, तेव्हा कुठे त्यातलं थोडंफार काहीतरी कळतंय. पण ते शब्द आणि तो विषय जरी विस्मृतीत गेला, आता मी जे मुद्दाम ते 10 लक्षणं वाचले, समास वाचले, त्यातले किती गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या. पण त्या गेल्या तरी चालणार आहे, कारण त्याचा हेतू रीडिंग बिटवीन द लाईन्स हे जर लक्षात घेतलं तरच आपण काहीतरी पकडू शकतो. अन्यथा ज्ञान जमा करणे हा एकच उद्देश असतो. ज्ञान जमा करणे हा उद्देशच नाही. या एका क्षणाचा उपयोग पूर्णपणे करून घेणे आणि तो क्षण जगणे हे साधनाचं लक्षण आहे. मग जे मागे सांगितलं संकेतांनी ओळखा म्हणतात आहे, या संकेतावरती मी एवढी बोलले. त्यांनी जे संकेत दिले
त्याच्यावर अभ्यास करायचा आहे, त्याच्यावरती परीक्षा द्यायची आहे. पुन्हा आपल्याला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची आहे. ओवी कोणती आहे, पाठ आहे का, हे सगळं सांगा. ह्या अभ्यासक्रमच नाही आहे आता. कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम नाही आहे. संकेत ओळखा. त्याच्यातून तुम्हाला त्या दिवशी काय जाणवलं, मनाला ते पटलं आणि ते जर हृदयाने धरलं, ते जे काही पटलेली गोष्ट जर आपल्या हृदयाने त्या दिवशी धरली तर ती आत मुरली. आणि ज्या नको आहे ते सुटू द्या. अभ्यास करायचाच नाही आहे. ओवी ओपन करायचीच नाही आहे. सांगायचंच नाही किती ओवी आहे, काय आहे. हा ज्ञानाचा मार्गच नाही आहे. हा भक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे संकेत जो केला आहे समर्थांनी, अगदी सुरुवातीपासून पहिला हे दासबोध आला हातात की संकेत काय, तुला प्रेम करायचंय भगवंतावर, बस. कारण तू त्याचा आहे, बस. एवढ्या 2 गोष्टी जरी लक्षात आल्या तरी संपलाय सगळं. मग हा संकेत काय आहे तो महत्त्वाचा आहे. खुणेची गोष्ट प्रश्न तत्वाचा आहे, प्रश्न खुणेचा आहे, प्रश्न संकेताचा आहे. शब्द ना शब्दाला किंमत तशी नाहीच आहे. एवढ्या वेळचा आपण जर बोलत असू ते शब्द लक्षात ठेवू तर माझ्याही लक्षात नाही, तुमच्याही लक्षात नाही आणि समर्थ बोलत नाही आहेत प्रत्यक्ष आता. पण त्यांच्या मागचे संकेत जो समजतो तो सिद्ध होतोय पुढे जाऊन. संकेत लक्षात घेऊन पुढे सिद्धता येते आहे. मग त्या साधनातलं पहिलं लक्षण आहे की ते जे बोलतायत ते शब्दांपेक्षा त्याचा हेतू किती सोपं करून सांगावं समर्थांनी. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे असं जेव्हा म्हणतात, एवढं वेदांताचं सार काढून समोर आणलं, तेवढं जपा. सांगत असताना अरे माझ्या लेकराला जमणार नाही आहे बहुतेक एवढं वाचणं, अरे इतका माळा करू शकणार नाही आहे, त्यांनी असं जरी केलं तरी चालणार आहे. म्हणण्याचा उद्देश काय, करा असं म्हणत नाही. अगदी हे म्हणजे हेच करा, दुसरं करू नका असं म्हणत नाही. ते म्हणतात संकेत दिला, असंही केलं तरी चालणार आहे, फक्त कसं करायचं ते पहा. असंही केलं तरी चालणार आहे, पण कसा हेतू पाहिजे तुझा, किती स्पष्ट निर्मळ हेतू पाहिजे, एवढं लक्षात आलं तरी बस आहे. मी थोडक्यात कमीत कमी एखाद्याला जास्तीत जास्त घ्यायचं, घे भरारी, कितीही ज्ञान घे. ज्ञान नको घेऊ असं म्हणतच नाही आहे. ज्ञान घेऊनही जे प्राप्त होणार नाही ते न घेताही प्राप्त होऊ शकतं. कारण हेतू शुद्ध असला पाहिजे हा संकेत आहे. त्याच्यामुळे ज्ञान मिळवायचं का नाही मिळवायचं हा दुय्यम भाग आहे. उपासना कशी करायची हा दुय्यम भाग आहे. पण माझं भगवंतावर प्रेम आहे आणि मी भगवंतासाठी जगणार आहे, हे महत्त्वाचं संकेत जे काही समर्थ किंवा एखादे सद्गुरू सांगतात ते समजण्यासाठी हे सगळं चाललं आहे. मागचं पुढचं विसरलं तरी चालणार आहे. आजचा क्षणी, आज मला ही गोष्ट पटली, हे समर्थांनी सांगितलेलं मला पटलं आणि आज मला खूप आनंद झाला. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. संपलाय दासबोध. जय जय रघुवीर समर्थ हा म्हणण्याचा उद्देश आहे. याचा अर्थ करू नका असं अजिबात कोणी म्हटलेलं नाही. जे कराल ते करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयन जं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. जे करीन ते महादेवाला अर्पण आहे असं जेव्हा म्हणतो हा संकेत कळल्याचं लक्षण आहे. मग साधनेसाठी संकेत जो मागे दिला तो आत्ता पुन्हा शब्द आलाय खूण, यावरती विशेष मनन चिंतन करायला पाहिजे. कारण आपण आता MSc किंवा MA किंवा इंजिनिअरिंगची परीक्षा न देत असताना आपल्याला पुढची परीक्षा द्यायची आहे, ज्या परीक्षेमध्ये आपल्याला, आणि तसंही बघा जेव्हा MSc झाल्यानंतर जे आपल्याला रुटीनचा अभ्यासक्रम करावा लागतो, जर एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर किती पुस्तकं वाचतो, त्यातलं एक गोष्ट विचारतात फक्त. इतकी मोठं पुस्तक, आणि जो खरंच बुद्धिवान असतो ना ती एक गोष्ट पटकन पकडतो, त्याला लॉजिक म्हणतात. ते जे लॉजिक त्याला कळलं तर त्या विषयातलं लॉजिक त्याला कळल्यानंतर तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तेच लॉजिक म्हणजे हा संकेत आहे. जय जय रघुवीर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला तसंच दिसतंय. साधंही ज्ञान घ्यायचं असेल तरी संकेत आहेतच. आणि हे परमार्थाचं ज्ञान तर संकेताशिवाय होऊच शकत नाही. कारण ये हृदयीचे ते हृदयी, ही खूण पटली पाहिजे. तो आणि मी वेगळा नाही, मी आणि तो वेगळा नाही, त्याचाच मी अंश आहे किंवा मीच तो आहे असंही म्हटलं तरी चालणार आहे. याच्या व्यतिरिक्त चौथी साधना त्या अंतर मनातून जी होते ती नाहीच आहे. ह्याला म्हटलं आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम. कसा साधक असला पाहिजे. आता आपल्याला बरीच कल्पना आली की साधक कसा पाहिजे. किती कठीण असतील अटी. ज्या कठीण अटी आहेत त्या सोडून द्यायच्या. साधेपणाने आलो आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध करून मन निर्मळ करून जर आपण त्याला भगवंताला आपलं म्हटलं तर ती साधना पण काय आहे ती ऐकून त्यातलं काय महत्त्वाचं आहे ते आपण संकेताने ओळखू शकतो. कोण कसं आहे हे प्रत्येकाला आपल्या स्वतःला आता कळायला लागलं आहे की आपल्याला ही साधना योग्य आहे, ह्यातून आपल्याला आनंद मिळतो आहे की त्यातून आनंद मिळतो आहे. कोणी कर्मठतेने जात आहे, कोणी साधेपणाने जात आहे, कोणी एखादी गोष्ट करून जात आहे, कोणी न करता जात आहे, कोणी आत्मानंदात तल्लीन राहत आहे. वेगवेगळे प्रकार आहे.
पण साधना करत असताना हे संकेत लक्षात ठेवा म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. अवगुणांचा करून त्याग. तर साधी गोष्ट, अवगुणांचा त्याग करायचा आहे. जे काही वाईट गुण आहेत ते आपल्यातून गेले हे इतरांनी सांगायला पाहिजे. ह्याच्यातले गेले वाट आपण नाही सांगायचं आहे. आपणच सांगितलं आमच्यातले हे गुण फार कमी झालेले दिसतात आजकाल, तर ते जाणार नाही आहे. ही गोष्ट इतरांनी जाणली पाहिजे की अवगुण कमी झालेले दिसतात. म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला म्हणतो, आकर्षणाचा सिद्धांत वाढतो. खूप लोक आकर्षित होतात. म्हणूनच हे म्हणतात ना, सद्गुरू जे असतात ते किती लोकांना घेऊन चालतात. एक फोटोकडे बघितलं की मलाही आपले वाटतात, इतरांनी आपले वाटतात, 10,000 लोकांना आपले वाटतात. हा आकर्षणाचा सिद्धांत लागू होतो. कारण त्यांचे जे अवगुण तर नाहीतच, त्यांचे सद्गुण इतरांनी जाणलेले असतात. म्हणजे आधी आत्मपरीक्षण करून, आपल्यामध्ये बदल करून जे आपल्यावरती काम केलं आहे ते अवगुण इतरांनी जाणावे. ते तर जाणल्या गेले तर तो जो संकेत पूर्ण होईल, ती खूण पूर्ण होईल की नाही, आता इथे काहीतरी साधना चालली आहे. अवगुणांचा करून त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधक ऐसा. यांना साधक म्हणायचं आहे. ज्यांनी अवगुणांचा त्याग केला आणि ज्यांनी संतसंग धरला. चेहऱ्यामध्ये बदल, देहबोलीत बदल, वागणुकीत बदल, देण्याघेण्यात बदल, वृत्तीत बदल, मनात बदल, शांतता, हे सगळे गुण जेव्हा दिसतील त्याला साधक म्हणतात. याला काय करायचं आता? कोणता नियम आहे? काय शिकवतं? घरी येऊन हात धरून तर कोणी शिकवणार नाही. हे करा ते करा, ह्यामुळे तुमची शांतता तुम्हाला प्रस्थापित. माझी शांतता कशी प्रस्थापित करता येईल हा प्रश्न माझा आहे. माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार. मग त्यामुळे कुठून काय घ्यायचं, याच्यातलं कशामुळे माझ्यावरती हा बदल होईल की मी साधक म्हणवला जाईल, हा आता आपला वैयक्तिक जबाबदारीचा मुद्दा आहे. जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला, ग्रंथांतरी श्रीराम. ग्रंथांमध्ये त्याला साधक म्हटलंय. जो संतांना शरण गेला, नुसता संतांना शरण नाही गेला, संतजनी आश्वासिला. संतजनांनी जे आश्वासन दिलंय त्याचं आश्वासन त्यांनी मानलं. मानणं सोपं आहे का? आता हे मानलं आपण, हे म्हणायला हरकत नाही, कारण हळूहळू पुढे चाललंय, वरवर चढतोय. त्यामुळे आपण मानलं, आणि ज्यांनी मानलं त्यांच्यामध्ये चित्तामध्ये बदल झाला आणि मनामध्ये वृत्तीमध्ये बदल झाला, त्याला साधक म्हणा. म्हणजे आत्मप्रचितीशिवाय आजचं जे गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे ते कुठेही लागूच पडतंय. प्रत्येक वेळी दुसऱ्या दिवशी जेव्हा वाचते ना, त्याचा याच्याशी काही संबंध नसतो. जेव्हा मी सोमवारचे श्रीराम मंत्र सांगत होते ना, तेव्हा मंगळवारचं जर वाचलं तर सोमवारशी संबंध नसतो. इतका वेगळेपणा आहे त्यांच्या त्या प्रवचनांमध्ये. कसं साधलं असेल सद्गुरूंनी हे सगळं? किंवा असा योगायोग कसा घडतो जीवनामध्ये? ही सगळी त्यांची कृपा आहे. मंगळवारचं प्रवचन सोमवारसारखं नाही, आणि सोमवारचं प्रवचन रविवारसारखं नाही, आणि जे रविवारचं आहे त्या रविवारीच ते लागू पडतंय. ह्यावरून सत्यता काय असू शकते? सत्य एकच आहे का? सत्य एकच आहे आणि ते तंतोतंत लागू पडतं. हेच तर वैशिष्ट्य आहे संतांचं. त्यामुळे त्याला साधक म्हणायचं. ग्रंथांतरी, ग्रंथ त्याला साधक म्हणतात. ग्रंथ सत्य सांगतात, ग्रंथ खोटे बोलत नाहीत. त्यामुळे ग्रंथांच्या परी तो साधक आहे. उपदेशिले आत्मज्ञान, खूप मोठी गोष्ट आहे ही. उपदेशिले, ज्ञान नाही म्हटलंय, आत्मज्ञान. आता ज्याच्यावरती आपण सुरुवातीला चर्चा केली की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे हे ज्यांनी जाणलं तोच फक्त ज्ञान देऊ शकतो. आत्मज्ञानाचं म्हणतात. अनुभवाच्या शिवाय ज्ञान देणं व्यर्थ आहे. सगळा संसार माया आहे, सगळा संसार खोटा आहे असं म्हणत मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरायचं, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जायचं, मोठमोठ्या ठिकाणी खायचं, आणि त्यानंतर विमानाने प्रवास करायचा, महिनाभर परदेशवारी करायची. बरं करायची, जनकाचं उदाहरण त्याला पण आहे पुन्हा. हे सगळं करायचं, जनकाने नाही का केलं? म्हणजे हे केलं म्हणून वाईट नाही, पण त्यानंतर त्याचा परिणाम स्वतःच्या मानसिकतेमध्ये बदल काहीच नाही. एखादी गोष्ट कमी झाली तरी क्रोध, एखादी गोष्ट कमी झाली तर राग, एखादी गोष्ट कमी झाली तर असूया, एखादी गोष्ट कमी झाली तर हे सगळे षड्रिप उफाळून बाहेर येणार. जनकाचे येत होते असे. स्वतः रामांना उपदेश केला जनकांनी. ही जी अशी कठीण परिस्थिती आली त्यावेळी तू काय केलं पाहिजे, कारण स्वतः आत्मज्ञानी होते. रामांना जेव्हा वाटलं, प्रश्न पडला, जनकांनी जर म्हटलं तर, वसिष्ठांनी सांगितलं, दशरथांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की वनवास करा. यांच्या मनाप्रमाणे कौल मिळाला की जायला पाहिजे. शेवटचा म्हणे पर्याय जनकाकडे जा. जनक म्हणाला, हे जे म्हणतायत ना ते खरं आहे, तुम्हाला रामराज्य करायला पाहिजे. एवढा धक्का बसला त्यांना. अरे
आपण विश्वास काय ठेवला जनकांवर, आणि ते काय बोलले, मला वाचवतायत की काय वनवासापासून जाण्यापासून, असं त्यांच्या मनात शंका आली की लागलीच जनक म्हणाले, ते जरी खरं असलं तरी हे जास्त खरं आहे, हे तुम्हाला करायला करणं काम आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. असं म्हटल्यावर रामांच्या जीवात जीव आला. असे हे जनक आहेत. मग त्यांचं आत्मज्ञान होतं, त्यांना दिसत होतं त्यांची मुलगी आहे सीता, आणि सीतेला वनवासात पाठवायचं आहे, जावयांना वनवास पाठवायचा आहे. आत्मज्ञानी नसते तर दिला असता सल्ला असा, देऊच शकले नसते. उपदेश कुणी करावा? आत्मज्ञान ज्यांच्याजवळ आहे, पूर्ण पदाला पोचले असेच लोक फक्त उपदेश करू शकतात. म्हणून उपदेश जे करतात ते उपदेशिले आत्मज्ञान. 1 तासाचं निरूपण होऊ शकतं याच्यावर. आत्मज्ञान झाल्याशिवाय जो बोलतो, आत्मप्रचिती झाल्याशिवाय जो बोलतो तो साधक नाही. कारण आपल्याला जाणवतं ना, ज्या ठिकाणी अशी काही घटना घडते तेव्हा आपण म्हणतो, अरे बोलतो एक, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. असं जर तो बोलतोय आणि करतो काय असं म्हटल्याबरोबर त्याच्यावरती सगळेजण दोष लावतातच ना, आणि लावो न लावो त्याचे परिणाम त्यालासुद्धा भोगावे लागतात. आणि त्याचा हिशोब सगळा, कर्माचा हिशोब जो आहे तो भगवंताजवळ आहे. त्यामुळे जो उपदेशिले आत्मज्ञान, आपला त्याच्याशी संबंध नाही. त्याला आत्मज्ञान नाही तरी तो बोलला, त्याच्याशी संबंध नाही. त्याच्या कर्माचा हिशोब, जसं साधूचं उदाहरण आहे. साधू म्हणतो ना, शिव्या देऊन सुद्धा मला खायला मिळतंय. मग आकाशवाणी होते, अरे बाबा तो मला शिव्या देतोय तरी खातोय ना, त्याच्या कर्माचा हिशोब करणारा तू कोण आहे? असे प्रत्येक ठिकाणी जेव्हा स्पष्ट संकेत मिळतात तेव्हा कळतं आपली परिस्थिती काय आहे, आपण कोण आहोत. मग आपण कोण साठीच तर साधन चाललंय. उपदिशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन. संसाराचं बंधन तुटलं, संसार नाही तुटला. संसार सुटतच नाही मरेपर्यंत. त्यांचं म्हणणं बाकी सगळंही सोडलं पण श्वास घेणं थोडी सुटत आहे. मग श्वास घेणं सुटलं नाही म्हणजे संसारच आहे, कर्म करणारच आहे. कर्म केल्याशिवाय जिवंतच राहू शकत नाही आपण, बाकी जरी सुटलं तरी. पण त्याच्यावरती आपलं बंधन नसावं, त्याचं बंधन आपल्या मनावरती नसावं. दृढते कारणी करी साधन या नावं साधक. आता दृढपणे साधन करायचं, याच्यावर किती चर्चा आणि किती आत्मचिंतन पाहिजे, किती मनन पाहिजे, किती चिंतन. हे माझ्या मनाला समजवते आहे बरं, कुणाला सल्ला देत नाही. हे कळल्यानंतर किती कठीण आहे हे साधन करणं. हे जे कळलं आहे त्याच्यावरती स्थिर राहायचं आहे. कळलंच नसतं ते अज्ञानात सुख होतं, जे चाललं आहे ते उत्तम वाटत होतं. पण आता पुढे काहीतरी सोन्याचा गोळा आहे तो मिळवायचा आहे, आता कठीण आहे परिस्थिती. मागचं काहीच पुन्हा करायचं नाही आहे. जे आधी केलं, ज्या चुका झाल्या त्या पुन्हा करायच्या नाही आहे, हे मनाला पटवणं. पुन्हा पुन्हा करावं वाटतात त्या चुका, पुन्हा पुन्हा आनंद मिळतो त्या चुका करून. कसं बोलल्याने मला आनंद मिळतो. एखाद्याला बोलून तोडून बोललं की खूप आनंद मिळतो. आपण बोलायचं नाही आहे तरी पुन्हा ऐका, आता बोलू का, बोलल्याने मला तर चांगलं वाटतं ना. अरे ते चूक सोडलं आहे ना, आता ते सगळं जर सोडलं आहे तर पुन्हा त्याच मार्गाने जायचं आहे का? हे बोलण्याचं उदाहरण फक्त पैशाच्याही बाबतीत तसं. अजून पैसा पाहिजे, अरे नाही मग ठरवलं आहे ना आपण या पैशामध्ये लक्ष द्यायचं नाही, एवढं घेतल्याने काय होत आहे असं. हे जे सारखं जे द्वंद्व आहे तिथे स्थिर राहायचं आहे, दृढ निश्चय करायचं आहे. जे काही ठरवलं, एकही गोष्ट ठरवली ना तरी खूप आहे. दृढते करी साधन या नावं साधक. याला साधक म्हणायचं. किती कठीण चालल्या आहेत पायऱ्या आता होत आधी ठरवतच नाही, आधी कळतच नाही, कळल्यानंतर समजत नाही, समजल्यानंतर स्थिर होत नाही, स्थिर झाल्यानंतर दृढ होत नाही, दृढ झाल्यानंतर वागत नाही. नन्नाचा पाडा संपतच नाही, तोच तर संपवायचा आहे. नवल घडावे गे माये. जे कठीण आहे ते सोपं करायचं आहे, सोपं आहे ते कठीण करायचं आहे. पण बुद्धी मानतच नाही. त्या बुद्धीला खरंच झोडपून काढायला पाहिजे, दुसरा काही पर्याय नाही. तिला झोडपल्याशिवाय ते ऐकत नाही. बुद्धिमत्तेचा गर्व, पैशाचा गर्व, दिसण्याचा गर्व, परंपरेचा गर्व, घराण्याचा गर्व, देशाचा गर्व, कशाचा गर्व नाही आहे. तिला झोडपून काढल्याशिवाय ती सरळ येत नाही. मग ते करायचं असेल त्याला साधक म्हटलं आहे. मग साधन सोपं कसं असेल? कशाला जायला पाहिजे 12 वर्ष तपश्चर्या कलियुगामध्ये? आपल्या मनाला जरी समजवलं ना, इथल्या इथे साधन होत आहे. शांत राहा कालच्यापेक्षा असं म्हणणं हे साधन आहे म्हणतात. खरंच अजूनपर्यंत समर्थांनी कोणत्या देवाचं, कोणत्या पूजेचं, फक्त ते अनन्य प्रियताम देव म्हणतात. आणि जे सुरू करतात आपल्याला मनाचे श्लोकांनी तर आधीच आपल्याला मळवलं आहे. तेव्हा बरं वाटलं थोडंसं मनाचे श्लोक सज्जन करत म्हटलं तर. पण आता बाकी ते आपल्यावर हावी व्हायला लागले तसं वाटतंय. ते म्हणतात इतकं साधनही आहे. आता तुझं या मार्गामध्ये आली तर साधन करायचं असेल तर या मार्गाने जाणं आवश्यक. कठीण आहे, विषय कठीण आहे, मलाच त्रास होतो आहे. तर सांगतानाच जर त्रास होतो आहे, कारण आत्मनिष्ठ नाही ना. जो आत्मनिष्ठ असेल त्याला त्रास होणार नाही. अरे हे सोडायचं आहे, आज बोललो ते सोडायचं आहे. ते शब्द गेले, ते 5 दशक संपले, काही हरकत नाही.
आज हे सांगितलं ते लक्षात जर ठेवायचं म्हटलं तर हृदय आनंदी होतं, मन किती विदीर्ण होतं विचार करून. गोंधळ आहे मनाचा नुसता. म्हणजे मुमुक्षूपेक्षाही वर चाललाय आता, की मुमुक्षूला तरी कळलं हां आता करा आत्मप्रचिती. तेच समर्थ गोंदवलेकर महाराजांचं निरूपण होतं. आत्मप्रचितीशिवाय मानणार नाही. काशीला जाण्याचे मार्ग अनेक आहेत. काशीला कोणत्याही मार्गाने जाता येतं, पण कसं सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी मनाला सोडावं लागतं ना. इथे मनाचं नाही, इथे घराला सोडावं लागतं ना काशीला जायचं म्हणजे. माझं हे जे घर आहे ते घर सोडूनच मी बसमध्ये बसली पाहिजे, तेव्हा कुठे मला काशी दिसेल. तसं मन सोडल्याशिवाय हृदयापर्यंत पोचता येत नाही. किती कठीण गोष्ट आहे. साधन नाही तर काय. हे कठीण असलं आणि त्याच्यापेक्षा शरण गेलं तर होतं आहे म्हणतात. शरण जाणंच तर कठीण आहे. शरण त्याच्यापेक्षा सुरुवातीला निदान नाम घेत राहायचं, आपोआप शरणागती होईल आणि काहीतरी होईल. जय जय रघुवीर समर्थ. आता त्याच्यावरती आपण काय चर्चा करू शकतो. त्याला साधन म्हणलं आहे. धरी श्रवणाची आवडी. सतत चांगलं चांगलं ऐकायचं. निदान एवढं तरी आता आपल्याच्यानी घडतं आहे की सतत चांगलं ऐकतो, सतत चांगलं वाचतो, सतत चांगलं लिहितो. आहे का साधं? नाही, माहिती नाही. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी. अद्वैतावर निरूपण करायला आवडेल. आतापर्यंत चावडीवर बसायचं, याच्या त्याच्या गप्पा करायच्या. हे किती वाईट, त्यांचं किती वाईट, त्यांच्यापेक्षा माझं किती वाईट, मी किती दुःखात, ते किती सुखी, ह्याच्यावरती जी चर्चा होती ती आता अद्वैत निरूपणावर करा म्हणतो. की देव किती गोड आहे. आली आता सगळ्या देवांचे आपल्याला वेध लागले पाहिजे. आला का आता श्रवण की कृष्णाचे वेध लागले पाहिजे. आला का भाद्रपद, गणपतीचे वेध लागले पाहिजे. बुद्धी तशीच मिळो की ज्या बुद्धीने ह्यांचं साधन आणि चिंतन होईल. संसाराचं चिंतन मी करणार नाही. बुद्धी दे गणनायका असं मनापासून म्हटलं पाहिजे. जो क्षण आला तो त्या देवाला समर्पित करता आला पाहिजे. आणि हिंदू धर्म प्रत्येक दिवशी सण ठेवले आहे. जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सण दिसतात. त्या दिवशीचा विशेष महत्त्व दिसतं. त्या ठिकाणीचं जे त्या दिवसाचे व्यतिपात योग सगळं त्यासाठी आपल्याला पंचांगामध्ये स्पष्ट दिसतं. त्या ठिकाणी प्रत्येक वेळी समर्पित होऊन जगावं. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी या नावा साधक. मनन करायचं आणि त्याचा अर्थ काढायचा. जे काही समोर येत आहे त्याचा अर्थ काढायचा. जे काही केल्याने माझ्यामध्ये काय परिणाम झाला त्याचा अर्थ काढायचा. तो अर्थ याला लागू पडतो का त्याचं साम्य बघायचं. असं जर दिवस रात्र घडत राहिलं, पुन्हा 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 तेच तेच तेच, इतक्या वर्षाचे संस्कार, इतक्या जन्मांचे संस्कार इतक्या लवकर नाही जायचे. इतके जे जन्मांचे संस्कार आहेत, कितवा जन्म आहे माहिती नाही. तितक्या जन्मांचे संस्कार जायला किती वेळ लागेल. पण सतत 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 तेच 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 असं जर करत राहिलो तर अर्थांतर त्याचं काढून याला म्हणायचं आहे साधक. नंतर होता सारासार विचार. पण याचा जर सारासार विचार केला, एके होऊनी तत्पर, ते ऐकायचं. आता कोण सांगताय कोणाला. हे निरूपण जरी आपण सगळ्यांच्या समोर बोलत असलो तरी आपण जो सारासार विचार केलाय तो कोण कोणाशी बोलताय. आपणच आपल्याशी. आपुलाची वाद आपणाशी. आपला वाद आपल्याशी करायचा आहे. तो सारासार ते ऐकून तत्पर आहे. तत्परतेने ऐकायचं आहे. आत्तापर्यंत माहिती आहे अजिबात ऐकत नव्हतं. ते आतून जे सांगत होतं आज मी आनंदी आहे असं म्हटलं तरी त्याच्याकडे कशाचा आनंद आहे त्याच्यात. त्यापेक्षा गावाला जाण्यात आनंद आहे. त्यापेक्षा हे घेण्यात आनंद आहे. त्यांनी जरी म्हटलं मला आनंद आहे तरी म्हटलं ह्याच्यात थोडी आनंद आहे. त्यापेक्षा चांगली 2000ची 5000ची साडी घेतली त्याच्यात आनंद जास्त आहे असं मन म्हणत होतं. आणि त्याला हृदयाला चुप बसावं लागायचं. मग तो म्हणतो सारासार विचार ऐकून होई तत्पर. आपलंच आपल्याशी ऐकायचं आणि ते तत्परतेने ऐकायचं. मला वाटतं हे सगळं समजायला लागलं आहे. माझ्या बोलण्याची एक जी पद्धत झाली आहे ना त्यामुळे सगळ्यांना ह्या ओव्या आपोआपच समजतील. हे फक्त आत्मपरीक्षणात्मक बोलणं आहे. प्रत्येकाने आपली ओवी वाचली ना प्रत्येकजण याचा अर्थ काढतील. कारण संकेत ओळखा असंच म्हटलं आहे त्यांनी. इतकं निदान आपल्या बुद्धीला चालना मिळाली तर आपलं स्वतःचंच निरूपण आपल्याशी होत आहे. होता सारासार विचार ऐके होऊनी तत्पर, संदेह छेदूनी दृढोत्तर. हा जो संदेह त्याचा छेद गेला पाहिजे. किती संदेह आहे. असं केल्याने काय मिळालं. 4 महिने झाले 5वा दशक चाललाय. काय मिळालं याच्यातून. 1 तास रोजचा जातोय. हा जो संदेह येतो ना मनात असं येतच नाही चांगल्या गोष्टींमध्ये. हे महत्त्वाचं ते महत्त्वाचं ते महत्त्वाचं नाही. हा संदेह तोडायचा आहे. दृढ संकल्प. आत्मज्ञान पाहे. ह्याच्यातून आत्मज्ञान पाहे. मी कोण मी कोण मी कोण. कोहम कोहम नाही सोहम सोहम. जे सुरुवातीला सांगितलं ते मला पटतंय. मी कोहम आता म्हणणार नाही.
मी कोण आहे म्हणणार नाही, कारण या दशकाच्या सुरुवातीला सांगितलं आहे या समासाच्या की मी आत्मा आहे. मी आत्मा आहे, त्याच्यामुळे कोहमचा शोध संपला आहे. मी कोण आहेचा प्रश्न नाही. आता मी कोण आहे तर त्याचा अंश आहे एवढं जरी कळलं आहे ना, हे दृढ करायचं आहे संकल्पाने, तत्परतेने. आणि आत्ता वाटलं उद्या करू नाही. कुणाला उद्याचा भरोसा आहे? आत्ताच्या आत्ता पटलं ते तत्परतेने माझ्या मनाला पटवलं आणि हृदयाला शांत झोप लागली तर तो साधक आहे. जय जय रघुवीर समर्थ. 5 ओव्या वाजते आणि थांबते. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सुदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी या नाव साधक श्रीराम. विसंचोनी दृश्यभान, दृढधरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान या नाव साधक श्रीराम. तोडूनी द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक श्रीराम. आत्मज्ञान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पैल पार या नाव साधक श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. विषय झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जय जय देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजते अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये कुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताची स्वाभिमानी कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेष विशेषण कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचारांची कामे, उगीच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभाव्यं. हे आहे यद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरधुस्थं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानाति मोहविनाशं मुविन्दं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्तैर्योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैर्हृदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं,
वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। भर्जन भव बीजासे अर्जन सुख संपत्ति तर्जन यमदूतासे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम। आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर। जय जय रघुवीर।